नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विदर्भाच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या व्हिडिओला बघत असाल किंवा पहिल्यांदा या माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थी आणि पालकांना योग्य शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळायला हवी। विद्यार्थ्यांना ते शिकत असताना पदवी असेल, 11वी 12वी असेल, शालेय शिक्षण असेल, त्यांच्यापर्यंत योग्य शैक्षणिक माहिती गेली पाहिजे। त्याचप्रमाणे शिष्यवृत्तींची माहिती योग्य गेली पाहिजे। त्याचप्रमाणे शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा कुठेतरी नोकरीच्या, रोजगाराच्या चांगल्या संधी त्यांना माहिती व्हायला हव्यात, जेणेकरून त्यांचं करिअर उत्तम व्हावं। या सर्व एका दृष्टिकोनातून मी हे चॅनल सुरू केलं आहे। या चॅनलच्याद्वारे मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET-SELकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असेल, कॉलेज कसे निवडायचे, इथपासून ते शिष्यवृत्ती कशी मिळवायची, अशा सर्व इत्थंभूत घडामोडींची माहिती देण्याचं काम करणार आहे। त्याच्यामुळं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करणार आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या घडणाऱ्या शैक्षणिक घडामोडींशी हे अपडेटेड राहाल आणि कुठलीच घटना तुमच्यापासून हे मिस होणार नाही। तर एकच करायचं आहे, सबस्क्राईबला लगेच क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। एका महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, ते म्हणजे CET-SEL। गेल्याच व्हिडिओमध्ये आपण एक बघितलं की CET-SELने त्यांची वेबसाईट अपलोड केली आहे आणि सगळी प्रोसेस सुरू आहे। तर आत्ताची अशी लेटेस्ट माहिती जी आहे की CET-SELने आता त्यांचं एक परत टेंटेटिव्ह वेळापत्रक हे जाहीर केलं आहे। आपल्याला माहिती आहे की CET-SELकडून म्हणजे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष जो आहे राज्याचा, त्याच्याकडनं जवळपास 19 प्रकारच्या CET घेण्यात येतात। त्या सर्व CETचं वेळापत्रक टेंटेटिव्ह हे जाहीर केलं आहे। आता तुम्ही म्हणाल की हे 2-3 वेळा टेंटेटिव्ह वेळापत्रक का जाहीर होत आहे, तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पुढच्या 2 महिन्यात हे लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या फेज वाईज होतात। त्याच्यामुळं ते इलेक्शनची प्रक्रिया सर्व महिन्याभरापूर्वी सुरू होते आणि त्या अनुषंगाने ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सतत टेंटेटिव्ह वेळापत्रक होणार आहे। अजून हे अंतिम वेळापत्रक नाही, पण मात्र आपल्याला हे टेंटेटिव्ह वेळापत्रकानुसार नक्की परीक्षा कधी होणार आहे याचीही माहिती होते। त्याचप्रमाणे काही परीक्षांचं हे रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, फायदा तुमचा आहे आणि आवर्जून तुम्ही जर 11वी 12वीत असाल तर तुमच्यासाठी मी इथून पुढं आणखी चांगल्या माहिती देणार आहे। तर सर्वात महत्त्वाची परीक्षा आपल्यासाठी असते MST-CET। त्याला आपण CET म्हणतो। थोडक्यामध्ये आपल्याला जर इंजिनिअरिंग, फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल तर किंवा ॲग्रीचे जे अलाइड कोर्सेस आहेत त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर हीच CET तुम्हाला द्यावी लागते। त्याच्यामध्ये सुद्धा PCM आणि PCB असे 2 ग्रुप असतात। तर याचं रजिस्ट्रेशन हे कधी सुरू होणार आहे याची माहिती CET-SELने प्रसिद्ध केली आहे आणि तारखासुद्धा प्रसिद्ध केल्या। त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून ऐका, फायदा तुमचा आहे। तर आपण CETला जाऊ। CETला पहिले PCB ग्रुपचं रजिस्ट्रेशन हे 16 तारखेपासून सुरू होणार आहे। 16 जानेवारीपासून PCB ग्रुपचं रजिस्ट्रेशन जाहीर होणार आहे आणि ते विद्यार्थ्यांना 1 मार्चपर्यंत करणार आहे। म्हणजे 16 जानेवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना PCB ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन हे 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि तुम्हाला 1 जानेवारीपर्यंत करणार आहे। म्हणजे 16 जानेवारी ते 1 मार्च ही तारीख लक्षात ठेवा। तुम्हाला CET-SELवरून या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला CET परीक्षा देता येईल। आणि परीक्षा कधी होणार आहे तर PCB ग्रुपसाठी परीक्षा ही 16 एप्रिल ते 23 एप्रिल तारीख लक्षात ठेवा। PCB ग्रुपसाठी परीक्षा ही 16 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। तर PCM ग्रुपसाठी ही परीक्षा 25 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। तारीख रिपोर्ट करतो, 25 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। महत्त्वाची परीक्षा आहे, महत्त्वाचं अपडेट आहे हे आपल्यासाठी आहे। टेंटेटिव्ह जरी असलं तरी थोडा मागे पुढं फरक होऊ शकतो। एकदा जेव्हा अंतिम वेळापत्रक येईल ते सुद्धा आपण तुमच्यासाठी शेअर करूया। तर अशा प्रकारे हे महत्त्वाच्या 2 तुम्हाला मी CET सांगितलं आहे। तर आपण त्याच्यापुढे अजून एक जाऊया, ते म्हणजे ती म्हणजे B.Ed CET। आपल्याला माहिती आहे B.Ed CETला सुद्धा अनेक विद्यार्थी बसतात, B.Edला प्रवेश घेतात। तर B.Ed CETचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालं आहे सुरू 10 तारखेपासून 29 जानेवारीपर्यंत हे B.Ed CETचं रजिस्ट्रेशन तुम्हाला असणार आहे आणि B.Ed CET यावेळेस फार लवकर आहे, म्हणजे 2 मार्चला राहणार आहे। तुम्हाला सांगतो की निवडणुकांमुळे हे थोडं अलीकडं आलं आहे। तर 2 मार्चला हे B.Ed CETचं परीक्षा
राहणार आहे आणि रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे 29 जानेवारीपासून तुम्ही करू शकणार आहे. एम एड CET-सुद्धा 2 मार्चला होणार आहे. 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याचप्रमाणे MPED CET ही MPED जी CET आहे तीसुद्धा 3 मार्चला होणार आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालं आहे. 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. त्याचप्रमाणे BEd जनरल आणि स्पेशल ज्याला आपण म्हणतो BEd जनरल आणि स्पेशल BEd इलेक्टिव्हिटी त्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालं आहे. ते 30 तुम्हाला करता येणार आहे. साधारणतः 10 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत ते करता येणार आहे आणि परीक्षा ही 4 मार्च ते 6 मार्च असणार आहे. 4 मार्च सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला BEd सांगितलं तर BEd M.Ed आहे. 3 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे आणि सांगत थोडं हे झालं तो BEd M.Ed आहे त्याचंसुद्धा सुरू झालं आहे रजिस्ट्रेशन. आत्ता जे सांगतो आहे ते जस्ट सांगितलं ते BEdचं आहे जनरल आणि स्पेशल. त्याचप्रमाणे BEd इलेक्टिव्ह हे याचंसुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. ते तुम्हाला 30 तारखेपर्यंत करायचं आहे 30 जानेवारीपर्यंत आणि परीक्षा ही BEdची प्लेन BEdची होणार आहे 4 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्ये. त्याचप्रमाणे BPEdसुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 30 जानेवारीपर्यंत अंतिम तारीख आहे आणि 7 मार्चला ही परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे LLB लॉ 3 वर्षाला अनेक विद्यार्थी बसतात त्याचं रजिस्ट्रेशन कालपासून सुरू झालं आहे 11 तारखेपासून आणि 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला ते करता येणार आहे आणि परीक्षा ही 12 मार्च आणि 13 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. अनेक जण 3 वर्षासाठी बसतात. त्याचप्रमाणे BSc BEd किंवा BA BEd हे आता जो 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आला आहे त्याला आपण BA BEd म्हणतो किंवा BSc BEd म्हणतो. तर तो त्याचं रजिस्ट्रेशन आजपासून म्हणजे 12 जानेवारीपासून सुरू झालं आहे. ते 12 फेब्रुवारीपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन राहणार आहे आणि परीक्षा ही 2 मेला होणार आहे. त्याचप्रमाणे लॉ 5 वर्षाची CET ही 3 मार्चला होणार आहे 3 मेला होणार आहे. लॉ 5 वर्ष 3 मेला होणार आहे आणि रजिस्ट्रेशन हे 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 18 जानेवारी ते 18 फेब्रुवारी ह्या कालावधीत रजिस्ट्रेशन करू शकता आणि 3 मेला ही परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे MBA CET भरपूर विद्यार्थी बसतात त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे आत्ता आणि 31 जानेवारीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहे. 9 मार्च आणि 10 मार्च या 2 दिवशी परीक्षा होणार आहे. MBAच्या विद्यार्थ्यांसाठी 9 आणि 10 मार्चला MBA CET आहे. रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. अंतिम तारीख 31 आहे. त्याचप्रमाणे M.Arch म्हणजे M आर्किटेक्चर मास्टर्स आर्किटेक्चरची CET जी होणार आहे ती 11 मार्चला होणार आहे. रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी मास्टर्स तर ती CET-सुद्धा 11 मार्चला होणार आहे आणि 1 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर MCA CET अनेक विद्यार्थी येतात ज्यांनी BCA घेतला आहे ज्यांनी BSc कॉम्प्युटर घेतला आहे असे सर्व बऱ्यापैकी हे जातात. तर ती MCA CET ही 14 मार्च रोजी होणार आहे. तारीख लक्षात ठेवा MCA CET 14 मार्चला होणार आहे आणि 11 जानेवारी म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे 1 फेब्रुवारीपर्यंत ते रजिस्ट्रेशन होणार आहे. त्याचप्रमाणे बॅचलर ऑफ डिझाईन ज्याला B डिझाईन म्हणतो BB डिझाईनची CET रजिस्ट्रेशन आजपासून म्हणजे 12 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत राहणार आहे आणि 6 एप्रिलला जी परीक्षा आहे. B डिझाईनची CET ही 6 एप्रिलला आहे. रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे 31 तारीख शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशनची. त्याचप्रमाणे बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ज्याला आपण बॅचलर्स डिग्री म्हणतो हॉटेल मॅनेजमेंट आहे त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालं आहे. 31 जानेवारीपर्यंत त्याची अंतिम मुदत आहे आणि CET जी आहे ती 13 एप्रिलला होणार आहे. तर अशा प्रकारे CETचं सगळं अपडेटेड मी तुम्हाला आत्ताचं टेंटेटिव्ह वेळापत्रक सांगितलं आहे. तुम्ही जर 12वीला असेल तर आवर्जून हे एकदा व्यवस्थित चेक करा. याची माहितीसुद्धा मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे परिपत्रक आणि माहितीसुद्धा तुम्हाला यापुढं देत राहणार आहे. आपल्या आजूबाजूला जर 12वीला विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत आवर्जून ही माहिती पोचवा. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाला आहे त्यांच्यापर्यंत MCA MBA MPED अशा सगळ्या पदव्युत्तर आहे. त्याच्यामुळं 12वीला असणारे विद्यार्थी आणि पदवीच्या डिग्रीच्या फायनल इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अधिकाधिक त्यांच्यापर्यंत पोचवा. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमधून प्रवेश मिळू द्या जेणेकरून त्यांना स्कॉलरशिप मिळेल. अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा. CET देणं हे अनिवार्य आहे. CET शिवाय प्रवेश होत नाही महाराष्ट्रामध्ये. हे जे मी कोर्सेस सांगितले त्याच्यामुळे तुम्हाला CET द्यावी लागेल. वेळेत अर्ज भरा, वेळेत तयारी करा आणि चांगल्या मार्काने CET जर पास केली तर चांगले कॉलेजसुद्धा तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे CET सेलच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हे वेळापत्रक पाहायला मिळेल. मी आपल्या
कमेंट बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओच्या टाकणार आहे. त्याचप्रमाणे माझं टेलिग्रामचं चॅनल आहे जर्नलिस्ट हर्ष जोधे, ते तुम्ही सबस्क्राईब करा आवर्जून चॅनल. ते सबस्क्राईब सुद्धा तुम्ही करू शकाल. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहू. तुम्हाला अपडेटेड माहिती मी सातत्याने देत राहील. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक आणि शेअर करा. अधिकाधिक विद्यार्थ्यांना योग्य आणि खरी माहिती पोचावी या उद्देशाने मी हे चॅनल चालू केलं आहे. त्याच्यामुळं अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी आपणसुद्धा मदत करा ही विनंती. भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.